नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण या चॅनलवरती रोज नवनवीन गोष्टी ऐकायला भेटतील. तर आजची आपली पहिली गोष्ट आहे रावण राजा राक्षसांचा अशी आहे. तर चला सुरू करू. आईला मात्र इंद्र आणि विष्णू या दोघांचाही तिटकार वाटायचा. का ते कधी सांगत नसे. एकदा कुंभकर्णानं आईला विचारलं, इंद्र आणि विष्णू यांपैकी श्रेष्ठ कोण? त्यावेळी आई कुंभकर्णावर खूप चिडली होती. रागात तिनं इंद्र आणि विष्णू या दोघांना शिव्या घातल्या होत्या. श्रेष्ठ या शब्दाशी त्या दोघांचा काहीही संबंध नाही. पृथ्वीवरील सर्वात कपटी, नीच आणि विश्वासघातकी आहेत ते दोघेही. सर्वश्रेष्ठ देवता फक्त शिव, सर्व देव, दानव, दैत्य यांचा एकमेव दैवत म्हणजे शिव. तोच आदी, तोच परम आणि तोच पालन करता, असं ती म्हणाली होती. आई शिवची आराधना करायची. शिव परमेश्वर होता. सृष्टीचा पालक आणि संरक्षण फक्त शिव, त्याच्याशिवाय इतर कोणीही श्रेष्ठ नाही, असं माझंही ठाम मत बनलं होतं. मी दररोज वेटपटन झालं की शिवपूजा करायचो. आईनं एक छोटं शिवलिंग आमच्या 3 कुट्यांमध्ये स्थापन केले होते. शिवपूजेसाठी कोणताही यज्ञ नाही, हवन नाही की समाधीही नाही. फक्त बेलाची पानं आणि दुधानं शिवाराधना होत असे. शिव फार भोळा होता, त्यामुळे त्याच्यावर माझं फार प्रेम जडलं होतं. मी सतत मनात त्याच्याशी बोलायचो. आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये देवतांवरून सुद्धा मतभेद होत. कोणत्या देवताची आराधना करतो त्यावरून आपण कोणत्या जमातीचे आहोत हे सहज समजत असे. मावशांकडून भोजन करून आल्यावर आईनं दिव्याचा प्रकाश कमी केला. डुलकी लागणार तेवढ्यातच परत ढगांचा कडकडाट सुरू झाला. विजेंचा कडकडाट आणि प्रखर प्रकाशानं भिंतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं. वाऱ्याच्या विचित्र आवाजानं माझी झोप उडाली. रातकिड्यांच्या किर आवाजानं कोल्ह्या लांडग्यांचा ओरडणं शांततेत भंग होऊ लागलं. मला खूप वेळापासून लघुशंकेत जायचं होतं, पण बाहेर पावसात वाटत नव्हतं. चुकीच्या वेळेस लघुशंका घेऊन उगाचच महादेव शौर्याची परीक्षा घेत असतो, असा विचार करत मी ठरवलं आणि कुटीबाहेर आलो. सर्वत्र नजर फिरवली. भिजलेले आश्रम नीचपीच पडलं होतं. प्रत्येक कुटीतील मंद प्रकाशाशिवाय सर्वत्र गडद अंधार पसरला होता. मी हातात दिवा घेऊन लघुशंकेस कुटीच्या मागच्या बाजूस निघालो. हातातील दिवा तग धरून माझ्यासोबत फडफडत निघाला. पडवीबाहेर पडताच पाय चिखलानं पूर्ण भरले. बेडकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे गळे दाबावेत असं वाटू लागलं. बेडकांसारखे प्राणी जन्माला घालून निसर्गानं काय साध्य केलं असेल? परिपूर्ण जीवनसृष्टी बनवणाऱ्या निर्माता चुकला, असा विचार करत पुढे निघालो. हलक्याशा वाऱ्यानं झाडांच्या पानांवरील पाण्याचे थेंब पडल्यानं अंगावर शहारे आले. अंग ओले झाल्यानं थंडी वाजू लागली. कुडकुडूत मी आडोशाला बसलो. एवढ्यात वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीमुळे दिव्याने साथ सोडली आणि अंधार पसरला. डासांच्या गुणगुणण्याचा आवाज कानात घुमू लागला. माझी नजर प्रकाश शोधत कुंपणाच्या बाहेर गेली. तिथं काहीतरी असल्याचा भास झाला. नजर स्थिर करून बघितल्यावर कुंपणाबाहेर कोणीतरी असण्याची जाणीव झाली. लक्ष नसल्याचं दाखवत मी लगबगीनं उभा राहिलो. सभोवतीला बघितलं. काळजात एकदम धस्स होऊन अचानक हृदय धडकू लागलं. आश्रमाबाहेर काही अंतरावर मशालींचा प्रकाश दिसला. कुंपणाच्या फटीतून मशालींच्या प्रकाशात 2 डोळे माझ्याकडं एकटक बघत बसले होते. मी जोरात कुटीकडं पळालो. आत जंगली
लुटार टोळीचा हल्ला होणार या भीतीनं अंग शहारलं. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाला. कुटीत आत जाऊन मी आतला दिवा विझावला. धापा टाकत तिघांना उठवलं. आईनं काय झालं असं विचारलं. तिला हळूच आवाजात बाहेरील प्रकार सांगितला. आई, कुंभकर्ण आणि बिभीषणला सावध करून मी मावशांच्या कुटीकडे धावलो. पळताना माझी नजर कुंपणाभोवती बिरबिरली. माझ्या हालचालीवर त्यांचं लक्ष गेलं. मशाली जवळ आल्यानं मला आश्रमाचं कुंपण स्पष्ट दिसू लागलं. कुत्र्यांच्या भुंकण्याशी आश्रमातील सर्वजण सावध झाले. काही शिष्य कुटी बाहेर आले. कुंभकर्ण बाहेर येऊन वडिलांच्या कुटीकडे धावताना दिसला. मी त्याच्यावर ओरडलो, तू आधी आईला घेऊन पळ. मावशीच्या कुटीजवळ येऊन मी मधोहरला हाक मारली. कुंभकर्ण परत कुटीकडं धावत जाताना दिसला. तेवढ्यात प्रवेशद्वाराला जोरात धडक देत घोडेस्वार आलेला विद्रूप आणि बल्ल्याड अशा अनेक आकृत्या आश्रमाच्या आत दाखल होऊ लागला. त्यांच्या हातातील मशालींमुळे आश्रम प्रकाशित होऊ लागला. हातात मोठी शस्त्र आणि बैलासारखी शिंग असलेले हल्लेखोर बघून मी डोळे फिस्कारले. आज मृत्यू निश्चित या विचारानं मी पूर्णपणे हादरलो. त्वेषानं भुंकणारी कुत्री जोरात पळून गेली. या भेकड कुत्र्यांच्या भरवशावर आम्ही दररोज निवांत झोपत होतो याचं नवल वाटलं. संकट आल्यावर पाळलेली कुत्री सर्वात आधी पळून जातात ते सत्यच. पहारेकरी प्रतिकार करण्यासाठी धावले. काही हल्लेखोर घोड्यावरून खाली उतरले आणि पहारेकऱ्यांच्या प्रतिकार लागले. बलदंड शरीरदृष्टी असलेल्या क्रूर हल्लेखोरांसमोर पहारेकरी किरकोळ वाटू लागले. एका हल्लेखोरानं गिरकी घेता एका भेदक शस्त्रानं पहारेकराचा शिरछेद केला. त्याचं कापलेलं मस्तक उचलून त्यानं हवेत भिरकवलं. दुसऱ्या एका पहारेकऱ्याचा हात एका फटक्यात खांद्यापासून वेगळा केला. पहारेकऱ्यांच्या आक्रोश आणि किंकाळ्या आश्रमात दहशत निर्माण झाली. उरलेले सगळे हल्लेखोर घोड्यावरून पटापट उतरले. साचलेल्या पाण्याच्या आवाजानं मनात धडक भरू लागले. विचित्र आवाजानं घोषणा देत ते ओरडू लागले. आक्रमक झालेले क्रूर हल्लेखोर बघून पहारेकऱ्यांनी प्रतिकार करण्याचं थांबवलं. विरोध थांबल्यानं हल्लेखोरांनी त्यांची शस्त्र शांत केली. प्रत्येक पहारेकऱ्याला त्यांनी लाथ मारत खाली पाडलं आणि चिखलात पालतं झोपवलं. कुणीही कुठे बाहेर आलं नाही. ती क्रूर हत्या बघून भीतीनं माझी गाळण उडाली. मला स्वतःच्या कमजोरीची आणि हतबलतेची जाणीव झाली. कुणालाच माझ्याकडे लक्ष नाही हे पाहून मी दुसऱ्या मावशीच्या कुटीजवळ हळूहळू चालू लागलो. तेवढ्यात एक बाण माझ्या समोरील मावशीच्या कुटीच्या दरवाजावर आदळला. गांगरून मी शांत उभा राहिलो. मोकाट सोडलेले घोडे किंकाळत पाणी उडवत फिरू लागले. पूर्ण आश्रम अशांत झालं होतं. तर आजचा भाग इथेच संपतो. आपल्याला कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.